आयोजन त्या स्पर्धेमध्ये पाहायला भेटत असतं. आणि या 12वा प्रतिनिधी देखील चिंचोलीचा आमचा समज जोडेल. या वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर मितेश वेलकम. कॉम्बॉक्समध्ये 12वा प्रतिनिधी म्हणून आपलं हार्दिक स्वागत. त्याप्रमाणे आमचे साई श्रद्धा गुरवलीचे आतिश देखील जॉईन झालेले. क्या बात आहे, वेलकम. हॅलो. आणि चला, सर्वप्रथम नियम जे हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. पहा, या ठिकाणी दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू मिळेल. बिमरसाठी आणि रनआउटसाठी जो मात्र तुम्हाला रिव्ह्यू मिळेल. आणि पहा, चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला त्यावरती तुम्ही धाव घेऊ शकता किंवा विकेट किपर देखील तुम्हाला बाद करू शकेल. चेंडू हरवला, भिजला, फुटला, फाटला तर चेंडू तुम्हाला अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत नवीनच दिला जाईल, याची आपण नोंद घ्या. आणि पंचांना वाटलं तर ते सॉफ्ट सिग्नल घेऊ शकतील, हा अधिकार त्यांच्याकडे आहे. आणि 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. 5 ओव्हरची ही मॅच. आणि या ज्या काही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, कारण की सातत्यानं वारंवार सूचना देखील आपण सांगत राहणं. आपण 3 दिवस या स्पर्धेचा आनंद घेतो. लाईव्ह टेलिकास्टच्या वतीनं ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या वतीनं आज हर्ष पुन्हा एकदा जॉईन झालेले आहे. तेजस भोईर, मॅन फ्रॉम मानेरे, त्यांचं हे टेलिकास्ट. आणि आमचे दोन्ही कॅमेरामॅन भाविक आणि दीपांशू सज्ज झालेले आहेत. आणि गुणलेखिकाच्या भूमिकेत शैलेश खांबेरे सातत्यानं चांगलं सहकार्य त्याचं देखील पाहायला भेटलं. वेलकम. आणि आमचा DJ सोन्या देखील सज्ज झालेले आहेत. आणि हे 2 गुरुवर्य मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत विष्णू केणे आणि प्रमोद फेरगाणे. आडव्या बॅटनं ओरिझोंटल स्ट्रोक, बैठक स्ट्रोक इथे मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे. 65 पर्यंत आम्ही जाऊ असं सांगलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये गुरोली संघाच्या कर्णधारांनी. आणि ज्ञानेश्वर भालेकर, दुंदा भालेकर यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ओ, इथे चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. गॅप आहे का, पावे लागेल तिकडे क्षेत्ररक्षक. हो, पहिली झेल सुटताना आपल्याला पाहायला भेटली. मजा येईल, आजच्या दिवसात मजा येईल, कारण की आपण पाहिलं तर गोलंदाजी देखील पहिल्या षटकामध्ये चांगली होत आहे. 50 पर्यंत थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. 50 पर्यंत थांबून एक कमीत कमी धावा घेऊन आम्ही या धावा चेस काढण्याचा प्रयत्न करू, असं जय मसोबा चिंचवली संघाच्या कर्णधाराने देखील सांगलेलं आहे. टॉसच्या दरम्यान ओपनिंग देखील घेतली, त्यांनी देखील या स्पर्धेचं कौतुक केलं. डान्सिंग डाऊन द विकेट फाऊलांचा वापर करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. आज विश्वास केने देखील थोड्याच वेळात मात्र जॉईन होईल कॉम्बॉक्समध्ये. आणि 3 चेंडू 3 षटकार आले तर राय ओझरलीच्या विद्यमान सरपंच सो शर्मिला ज्ञानेश्वर भालेकर यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि पहिलाच बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या मोमेंटला वेग कमी झाला. सो त्या अनुषंगाने चेंडू मात्र काही वेग धारण केला नाही. आज आपण पाहतोय सॅटर्डे आहे, तरी देखील काही कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल. आपण पाहू शकता जय हनुमान स्टँड सज्ज झालेला आहे. आणि गावदेवी स्टँड देखील थोड्याच वेळात भरेल, यात शंका नाही आहे. काय जबरदस्त हे मैदान आहे. पाहता क्षणी प्रेम हवं अशी ही खेळपट्टी आणि प्राता क्षणी प्रेमात पडावं असं हे मैदान. जय हनुमान क्रीडांग. स्विंग अँड मिस आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकाकरिता गोलंदाज मनोजचं षटक लाजवाब राहिलेलं आहे. अप्रतिम गोलंदाजी. मनोज मॅडिया नावानं देखील ओळखला जातो. खूप जबरदस्त त्याची गोलंदाजी असते. आपण पाहू शकता काय जबरदस्त वेगानं त्यानं षटक देखील कंप्लीट केलं. फक्त 2 धावा शैलेश
खर्च केलेले आहेत. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. काल देखील आपण पाहिलं तर काय जबरदस्त इम्प्रेशन पाहायला भेटलाय. अप्रतिम दानभाऊ संघ आणि त्याची चर्चा देखील होत होती ज्या वेळेला सकाळीच आपण या ठिकाणी या क्रीडा नगरीत प्रवेश केला. बॉडी लँग्वेज आहे ना तुमची अगदी फ्रेश माइंड ठेवणं फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये तुमचं जे काय असेल ते तुम्ही घरी ठेवा आणि या पटलावरती तुम्ही तुमचा बेस्ट देणं फार गरजेचं आहे. मानसिकता तुमची स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. तुमच्यामधील कमिटमेंट 100% देणं जे मात्र फार गरजेचं आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती अनिल जाधव, ज्यांच्याकडे भरपूर चांगला अनुभव आहे. स्क्वेअरलेगला वळवलाय चेंडू, फाईन आतमध्ये आहे. चेंडू जाईल 4 धावांसाठी. इथे मिळत आहे 4 धावा. चौकार. चौकारानं सुरुवात झाली आहे. अनिल जाधव यांच्याकडं नक्कीच प्रेक्षकांच्या नजरा देखील असतील. अगदी 7 स्टार्सच्या देखील त्यांच्याकडे नजरा असतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फाईन आहे तिकडे. क्षेत्ररक्षण झालंय तिथे चांगलं. धावसंख्या धावपलकावरती आपण पोचूया. 7 या आकड्यावरती धावा पोहोचलेल्या आहेत. 7 8 धावा धावपलकावरती. माफ करा, काही समीकरण काही चुका होतील परंतु त्याच्यावरती दुरुस्ती केली जाईल. बॅटची एच फलंदाज इथे मात्र फेल. धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला फलंदाज बाद. खेळाडूंची गुणवत्ता दाखवत असतो परंतु तुम्ही तुमचा गेमवरती फोकस ठेवणं फार गरजेचं आहे. हे तर होतच असतं. काही खेळाडू म्हणत असतात शैलेश की भाऊ तुम्ही जास्त काही चर्चा करू नका, परंतु ॲज अ समालोचक जर म्हटलं तर सर्वच खेळाडू असतात, सर्वच संघ असतात ते समालोचकाचे लाडके असतात. आमची चर्चा देखील त्यांच्या मनामध्ये होते की नाही हे कदाचित प्रभू श्री रामचंद्रांनाच ठाऊक असेल, परंतु मी तर त्यांची सातत्यानं चर्चा करत असतो संघ कोणताही असो. इथे आपण पाहिलं तर धावसंख्या धावपलकावरती 8 कोण कोणाची लावेल वाट या मॅचमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. परंतु सध्या तरी जयमसोबा चिंचवली संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. एका बाजूला साईबाबाचा आशीर्वाद घेऊन गुरवली टीम मैदानाच्या आतमध्ये. आज त्यांनी सांगितलं की बॅटिंग आम्हाला करायचीच होती. 65 धावा इथे मात्र नक्कीच आम्ही बनवू असं ठाम तिथे मात्र सांगलं. टॉसने आम्हाला काय फरक पडत नाहीये. इम्प्रोवाइज चटपटाने येतो अटपटासही हे समीकरण वापरण्याचा प्रयत्न करतोय बॅटर उदय. 5 षटकांची मॅच आहे आतापर्यंत. जर आपण जर पाहिलं तरी ते विकेट मात्र जाता कामा नये. पहिल्या षटकात जर मी तर म्हणेन की 8-9-10 धावा येणं फार गरजेचं, विकेट फेकणं गरजेचं नव्हतं. इथे मात्र जबरदस्त फटका. बॅक ऑफ दिले, पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये गेले. फाईन लेगच्या डोक्यावरून झन्नाटेदार संघर्षमय षटकार. धावपलकावरती 14 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा आता नाहीये. चतुर चालाक आहेत अनिल जाधव देखील, त्यांच्याकडे देखील तितका दांडगा अनुभव आहे. त्याला माहित होतं की उदय पुन्हा एकदा शफलिंग होण्याचा प्रयत्न करेल. सो चेंडू आपण पाहिला खाली राहिला. अप्रतिम गोलंदाजी. 2 षटकांची इथे देखील समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिले तर 14 धावा धावपलकावरती. 14 धावा धावपलकावरती आहेत. सात पूर्णांक 0ची सरासरी आहे. या सरासरीनं इथे मात्र जावं लागेल मॅचमध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बॅडी पुन्हा एकदा, कारण की पहिला स्पेल
अप्रतिम राहिलेला आहे. त्यानुसार मॅड्यूला षटक देणं फार गरजेचं होतं. क्रिकेटचा नियम आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा मॅडी. स्पेल सेकंड. स्लॉटमध्ये बॉल आहे. स्लॉटमध्ये बॉल आहे. लेंथ खेचली. वॉट अ कॅच. नयन तिथे उपस्थित होते आणि त्यांनी कुठल्या प्रकारची चूक केली नाहीये. फलंदाज फेल. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. या जिल्ह्यात संघ एक नंबर कोणाचा, संघ एक नंबर कोणाचा, आमचे ओझरली गावचे आईगाव देवी क्रिकेट संघाचा, आमचे ओझरली गावचे आईगाव देवी क्रिकेट संघाचा. थँक्यू सो मच. आई गावदेवी स्पोर्ट ओझरली आयोजित आई गावदेवी चषक 2026 आजचा तिसरा दिवस. पहिलीच मॅच आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहू शकता फायनल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एकही धाव इथे मात्र मिळणार नाहीये. काय जबरदस्त जय मसोबा चिंचवली टीमचा आपण विचार केला तर हल्लीच्या या 3 ते 4 वर्षामध्ये स्वतःला इम्प्रोव्हाइज केलेला आहे. बदल आपल्याला पाहायला भेटत आहे. कमिटमेंट 100% आपल्याला पाहायला भेटत आहे. हे निरंतरता नक्की सातत्याने टिकून ठेवणं फार गरजेचं आहे. बॅटरला आपण पाहू शकता या अतुल. आडव्या बॅटनं फटका. हो झेलची दाट शक्यता तिथे मात्र होती, परंतु झेल पकडणं फार गरजेचं आहे. परंतु सध्या तरी मी तर म्हणे की जय मसोबा चिंचवली टीमला काहीसा फरक पडणार नाही आहे झेलचा देखील. कारण की आपण पाहिलं काय अप्रतिम गोलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये 2 धावा. दुसरा स्पेल जर आपण पाहिलं तर तिथे देखील त्या षटकामध्ये देखील 11 खर्च झाल्या. आणि या षटकामध्ये गोलंदाजी मॅडीच्या वतीनं आपण पाहू शकताय. इथे मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉलची समाप्ती. आणि आमचा प्रथमेश मांजरे आणि त्याने मला खूप व्हायरल केलेलं आहे. क्या बात आहे प्रथमेश. थँक्यू. जो स्टेटस आई गावदेवी चषकाचा संपूर्ण नातेवाईकांनी देखील पाहिला, आमच्या सर्व कुटुंबाने देखील पाहिला आणि सर्वांनी प्रशंसा केली. आणि हा दर्जेदार चौकार इथे मात्र पाहायला भेटला 4 धावांसाठी. नक्कीच मी तर म्हणेन की मी नक्कीच कॅमेऱ्यामध्ये येण्याचा कधीच प्रयत्न करत नाही. लोकांना उत्कंठा वाटली पाहिजे की आवाज हा कोणाचा आहे हे सातत्याने माझा प्रयत्न असतं. अजिबात कोणत्याही मोठे कार्यक्रम असो मी तिथे मात्र काही जाण्याचा प्रयत्न करत नाही. बस आपल्याच मजेमध्ये आपल्या धुंदीमध्ये असतो आणि हेच आपल्याला करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. कारण की आपण आलोही एकटं आणि जाणारही एकटंच हे समीकरण असतं. परंतु नक्कीच प्रेक्षकांच्या मनामध्ये काहीतरी चांगलं करून दाखवणं फार गरजेचं आहे. आपली चर्चा ही इतरांनी करणं फार गरजेचं आहे. स्वतःनी मात्र कधीच स्वतःचं गुणगान हे गाता कामं नाही. त्या अनुषंगाने मी देखील अजिबात कुठल्याही स्टेटसवरती राहत नाही आहे आणि स्वतःची प्रशंसा कधीच करून घेत नाही आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली राहतोय. चांगली गोलंदाजी मॅडीच्या वतीनं आपण पाहिलीत. हे षटक देखील मॅडीचं जबरदस्त राहिलं, परंतु थोड्याशा धावा इथे मात्र पाहायला भेटल्या. 5 धावा मात्र खर्च केल्या त्यानं. परंतु पहिल्या षटकामध्ये अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये 3 धावा पाहायला भेटल्या. या षटकामध्ये 5 धावा पाहायला भेटल्या. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे ऑनर तेजस भोईर यांनी देखील माझी खूप प्रशंसा केली. त्याबद्दल त्याचं देखील मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. सातत्यानं ज्या काही चुका होतात त्या पांघरून घेत असतात आणि चांगल्या प्रकारे समजवत असतात. अशी माणसं कमी मिळतात हल्लीच्या जगामध्ये. तुमच्या चुका लोकांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करता आणि चुकांमधून तुम्ही काहीतरी वेगळ्या मार्गावरती भटकलं पाहिजे अशी लोकं देखील या हल्लीच्या काळामध्ये आहेत. आज आपण आमच्या किरण दादांना देखील इन ॲक्शनमध्ये पाहू शकताय. खूप चांगलं व्यक्तिमत्व त्यांचं देखील आहे आणि दमदार आयोजन देखील त्यांच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटेल. आपण देखील त्यांच्या सोबतीनं राहणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली तर 19 धावा धावपलकावरती आहेत. चौथा षटक भावेश
पाण्याची मागणी ही तुम्ही कोणत्याही क्षणी करू शकता. पाण्याची पूर्तता जी मात्र केली जाईल, कारण की पाणी फार गरजेचं आहे. ओ जबरदस्त फटका आहे, जबरदस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. एका टप्प्यानं चेंडू जाईल 4 धावांसाठी. दर्जेदार हा चौकार. करेल तर पहा जय हनुमान ओझरले आणि चेरोबाय स्पोर्ट मोहिली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहा. इथे फटका जबरदस्त आहे, उंच गेला, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक ओ हो झेल झेल त्या ठिकाणी. या मॅच मध्ये ही दुसरी झेल जी मात्र सुटलेली आहे. तुम्हाला झेल सोप्यानं मिळणार नाहीये, अजिबात सोप्यानं झेल मिळणार नाही. तुम्हाला 100% कमिटमेंट द्यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. चाहते जी मात्र मॅच पाहत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला साई श्रद्धा गुरवली संघाचा आपण विचार केला तर त्यांच्याकडे मात्र आता थोडीशी गुणवत्ता आलेली आहे. त्यांचे देखील चाहते ही मॅच पाहत आहेत. धावसंख्या धावपलकावरती 24 या आकड्यावरती आपण पाहू शकता. बॅटर उदय आणि त्याच्या सोबतीला अतुल या दोघांनी आता खूप चांगल्या लयबद्ध पद्धतीने बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे. परंतु सध्या तरी आपण पाहिले बॅटर उदय चांगली बॅटिंग करतोय. शपाल होऊन खेळलाय. इथे क्षेत्ररक्षक दूर आहे. 4 धावा इथे मात्र मिळतील. चौकार. धावसंख्या पोचले या चौकाराच्या मदतीनं. धावसंख्या 28. हो पुन्हा एकदा उदय ना आता. वॉट बॉल बॉल गोज टू द इन टू द क्राउड. 6 रन. नक्कीच मुरबाड येथे खूप मोठ्या संख्येने मसा भरला जातो. सो आमचे नितीनदादा मोरे देखील तिथे आहेत. तेथून देखील मॅच पाहत आहेत. त्यांच्या वतीनं चिंचवली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. क्या बात आहे. इथे पुन्हा एकदा शफलिंग झाले. पुन्हा एकदा तोच रिझल्ट आपल्याला पाहायला भेटतोय. फाईन लेगच्या दिशेनं दर्जेदार, फाईन दर्जेदार आणि अप्रतिम दर्जेदार हा चौकार. मग पुढील धमाका आपल्याला पाहायला भेटेल. जय हनुमान ओझरली आणि त्यांच्या अगेन्स्ट चेरोबा स्पोर्ट मोहिली टीम इन अन ॲक्शनमध्ये असेल. यजमान संघ आहे ओझरली. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. या षटकामध्ये धावांचा पाऊस पडत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावपलकावरती हापापलेली आहे. धावसंख्येने वेग घेतलेला, धावसंख्येने भरारी मारली आहे 42 आकड्यावरती. जे सोन्या तर काय जबरदस्त शुभेच्छांचा वर्षाव पुढील मॅच करिता जय हनुमान ओझरली संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संपूर्ण ओझरलीकरांच्या वतीनं शुभेच्छा आलेल्या आहेत आणि हे मैदान आज मात्र भरून जाईल यात शंका नाहीये. शुभेच्छांचा वर्षाव, बजरंग बली यांचा आशीर्वाद आणि आज शनिवार देखील आहे. आज बजरंग बलीचा आशीर्वाद जय हनुमान स्पोर्ट्स ओझरली संघाच्या वतीनं नक्कीच असेल का येणाऱ्या या पुढील मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. परंतु सध्या तरी मॅचमध्ये कमबॅक या ठिकाणी होत आहे. साई श्रद्धा गुरवली या टीमचा साईचा आशीर्वाद या मॅचमध्ये त्यांच्या पाठीशी आपण पाहू शकताय. चेतन
हाही गोलंदाज जबरदस्त आहे, परंतु स्लो ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी चेतन आलेले आहेत. जय मोसोबा चिंचवली संघाकडे गोलंदाजीमध्ये कमी नाही, बॅटिंग देखील दमदार आहे. मी तर म्हणेन की 65 धावा ज्या बनवण्याच्या मार्गस्थाने जाण्याचा प्रयत्न साई श्रद्धा गुरवली संघाच्या कर्णधारांनी सांगलं होतं. अप्रतिम खेळ आहे, लाजवाब खेळ आहे. जशी मागणी तसा पुरवठा मैदानाच्या आतमध्ये, हे क्रिकेट आहे. परंतु काय जबरदस्त बॅटिंग केली आहे बॅटर उदयनं. 2 षटकार 2 चौकार म्हणजे तब्बल आपण पाहिलं तर 28 धावांवरती बॅटिंग करतोय. चेतन गोलंदाजी मार्कवरती, धावसंख्या धावपलकावरती 42 आकड्यावरती. चेंडूचा पाठलाग करून मारण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. व्हाईट बॉल आपण पाहू शकताय. चेतन जो मात्र व्हाईट बॉल टाकत असताना धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या 43 या आकड्यावरती आपण पाहू शकताय. इथे चांगला फटका आहे, इथे चांगला फटका आहे. वाईड इश लॉंग ऑन. ओहो, पोचले त्या ठिकाणी. कमिटमेंट तिथे मात्र 100% दिलं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं त्या दरम्यान. चांगलं क्षेत्ररक्षण, काय क्षेत्ररक्षण आहे, लाजवाब फिल्डिंग. आपण नक्कीच ॲक्शन रिप्लेमध्ये हर्ष जो मात्र आपल्याला दाखवेल. काय लाजवाब मॅडी आहे त्या ठिकाणी. जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. माइंड, पीस ऑफ माइंड फिल्डिंग तिथे मात्र आपल्याला पाहायला भेटली. फटका जर आपण पाहिला तर काय जबरदस्त हे कमिटमेंट. आज तुम्हाला सूर्यकुमार यादव म्हणावं लागेल. हा बॉल वाईड आहे, हा बॉल वाईड आहे. सूर्यकुमार यादवनी काय झेल पकडली होती मित्रांनो. आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला होता, ही आठवण आपण विसरणार नाही. आणि कपिल देव निखलजे सरांनी देखील अगदी बॅक मागे जाताना, माघारी पावलांनी जाताना कॅच पकडली होती. ती कॅच देखील अविस्मरणीय आहे. ती सदैव आपल्या भारतीयांच्या मनामध्ये, हृदयामध्ये घर करून राहिलेल्या यष्ठ्या उद्ध्वस्त केल्या. फलंदाज बाद. सेहेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल आपल्याला पाहायला भेटतो. धावा, हो चेतन तिथे मात्र तयार नव्हता. अशा धावा कदापि जाणार नाही याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. या खूप महत्त्वपूर्ण धावा आहेत बाईच्या स्वरूपात. या धावा, 2 धावा इथे आपल्याला पाहायला भेटल्या. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 48 वरती पोहोचलेली आहे. 48 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. या मंगेश ॲज अ कर्णधार जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि ते देखील खुश असतील कारण की त्यांच्या संघानं खूप चांगली कामगिरी त्यांच्यासाठी केलेली आहे. परंतु सध्या ते मिस इथे मात्र झाले. फलंदाज, इथे काय झालं. इथे मॅचमध्ये नक्कीच रोमांच थरार पाहायला भेटेल. उदयला परतावं, इथे मात्र मंगेशला बाद होत असताना. मंगेश बॅक टू द डगआउट. अरे मात्र देऊ शकले नाही. परंतु आपण जर पाहिलं तर त्यांच्या संघानं खूप चांगलं केलेलं आहे कार्य इथे मैदानाच्या आतमध्ये. डावखुरी आताचा बॅटर रोशन. ओ इम्प्रोवाइज, इम्प्रोवाइज, जबरदस्त फटका, कलात्मक फटका त्या ठिकाणी. चेंडू थांबणार नाहीये. 4 धावा मिळतील. चौकार.
देखील आपण क्रिश चित्रपटामध्ये पाहिलं. अरे या गाण्याचा अर्थ जे आहे ना मित्रांनो, सदैव सर्वांशी चांगलं राहा. या दुनियामध्ये तुम्ही जर आलात, जगामध्ये आलात तर सर्वांशी प्रेमानं राहा, चांगल्या भावनेनं राहा. इथे मात्र आपण पाहू शकताय अजून एक गडी बाद. बॅक टू द डगआउट. आपण पाहू शकता या पहिल्या इनिंगचा खेळ इथे देखील समाप्त झालेला आहे. आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस आपण पाहिलं तर धावा 52 आणि 53 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. परंतु 65 पर्यंत काही मजल गेली नाही. मॅचमध्ये नक्कीच मजा येईल, कारण की चिंचवली संघाच्या गोलंदाज कर्णधाराने सांगलं होतं की 50 धावांपर्यंत नक्कीच आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. परंतु 53 धावा आहेत. स्थिती चांगली आहे. अनुकूल वातावरण मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि दरम्यान आपण टॉस करणार आहोत. जय हनुमान ओझरली आणि चेरोबा स्पोर्ट मोहिली या दोन संघांच्या दरम्यान. चला आपण टॉस बॉक्समध्ये या. आणि हा टॉस करण्यासाठी ज्ञानेश्वर भालेकर यांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. मोहिली चेरोबा स्पोर्ट मोहिली संघाचे कर्णधार या आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. आपण देखील पाहुणे आहात. आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. आपणास देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. तुम्ही देखील तुमचा खेळ चांगला दाखवा. आणि यजमान जय हनुमान स्पोर्ट ओझरली संघाच्या अगेन्स्ट तुमची मॅच आहे. यस, प्रमोद फिरगाणे याचा कर्णधार आहेत, स्कीपर आहेत या संघाचे. यस, सर्वच कर्णधार. क्या बात आहे. म्हणजे सर्वस्वी काही चांगलं होईल यात शंका नाही आहे. हॅलो, चला तर मित्रांनो, एक जबरदस्त धमाका, युद्ध, महायुद्ध, रणसंग्राम आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला यजमान जय हनुमान स्पोर्ट ओझरली आणि त्यांच्या अगेन्स्ट मोहिली असे हे दोन संघ इन अँड ऍक्शन मध्ये असतील. जय हनुमान ओझरली संघाचे कर्णधार यस जयेश, वेलकम. आणि त्या दरम्यान आमचे पाहुणे संघ आहेत मोहिली संघाचे कर्णधार अश्विन, वेलकम अश्विन. दोघांचंही हार्दिक स्वागत आहे. आणि दरम्यान मान्यवर या ठिकाणी ज्ञानेश्वर भालेकर या आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा असेल. कोण असेल टॉस का बॉस. एक जबरदस्त मॅच, काटे की टक्कर, बिग फाईट. तर मान्यवरांनी इकडे टॉस यस मोहिली संघ पाहुणेला या ठिकाणी आपण टॉस घेण्याची संधी देऊया. त्यांनी इथे मात्र काटा सांगितला आलेला आहे हेड, तर टॉस जिंकलेला आहे. इथे मात्र ओझरली संघाच्या कर्णधारी मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती जाऊन विराजमान व्हा. होम ग्राउंड आहे, चाहते मॅच पाहतायत. तर टॉस तुम्ही जिंकलाय. प्रथम निर्णय गोलंदाजी करण्याचा तुमचा निर्णय असेल. ह्या मैदानावरती तुम्ही प्रॅक्टिस करता. समोर पाहिलं तर मोहिली संघासारखा जबरदस्त संघ आहे. या संघाला किती धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न? 50च्या आतमध्ये तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात. तर संघामध्ये काही चेंजेस? काय नाही, जे खेळले होते पिशाला तेच खेळणार आहेत. तेच खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. दरम्यान चाहते मॅच पाहत आहेत, काय सांगाल? चांगलीच मॅच होणार आहे. चांगलीच मॅच होणार आहे. आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर हे स्पर्धेचं आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन चांगलं आहे. तसं ती टीम पण आमचीच आहे. कारण ते फक्त त्यांना बॅटिंग वगैरे भेटत नाही वगैरे असं बाहेर खेळायला, म्हणून ते दुसरी टीम केली आहे. बाकी ग्राउंड पण आमचं आहे, सगळे दोघांचं आहे. बाकी असं आमचं वादविवाद काही नाही. नक्कीच तुम्ही दोघं मिळून अगदी चांगलं सहकार्य, ते देखील सालाबाद प्रमाणे आम्ही देखील पाहतोय. आणि दरम्यान मोहिली संघ, तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय? बॅटिंगच असते. बॅटिंग करण्याचा निर्णय. टॉस जरी गमावला चालेल, परंतु तुम्हाला एक चांगलं कमिटमेंट, एक चांगलं आपण जर पाहिलं तर बॅटिंग करायला मिळते. हवंच तसं करावं लागते. किती धावा बनवणार? 60 ते 65 पर्यंत प्रयत्न करू. 60 ते 65 पर्यंत प्रयत्न करू. नक्कीच हे देखील पाहायला भेटेल आपल्याला. तुमच्या संघामध्ये काही चेंजेस? काही नाही. काही चेंजेस नाही आहेत. हाय ते खेळाडूंशी तुम्ही खेळणार आहात. आणि दरम्यान तुमच्या चाहत्यांना काय सांगाल? कारण की चाहते जे असतात ते मॅच पाहतात. आणि नक्कीच थोडे लाचखोर स्वभाव जरूर आहे, तरी देखील आम्ही त्यांना ऑल द बेस्ट देतोय. पाहुणा संघ आहे मोहिली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान स्पोर्ट ओझरली संघाची फाईट आपल्याला पाहायला भेटेल.
त्या ठिकाणी आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन होणार आहोत. दरम्यान मॅच देखील सुरू आहे. तिथे 53 धावांचं लक्ष जय मोसोबा चिंचोली संघाच्या अगेन्स्ट आहे. टॉस जिंकलाय. टॉस बॉक्समध्ये जय हनुमान स्पोर्ट ओझरली या टीमनं आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. वळूया आपण बॉक्समध्ये. आणि इकडे मॅचला देखील सुरुवात झाली आहे. मॅचला झाली आहे सुरुवात. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील त्यांच्या सर्व चाहत्यांच्या वतीनं. स्लॉटमध्ये बॉल अलाउन द कार्पेट. इथे फटका आपल्याला पाहायला भेटू. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीपमध्ये. पहिलं पॉवर प्लेचं षटक उदय हा गोलंदाज घेऊन येतो. स्ट्राईकला बॅटर आपण पाहिलं तर चेतन आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. 53 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. मी तर म्हणेन लक्ष जर पाहिलं तर इथे मात्र प्रत्येक बॉलवरती एकेरी दुहेरी धावा येणं तरी फार गरजेचं असेल या मॅचमध्ये. स्वतःला व्यस्त आणि बिझी करण्याची फार गरज आहे. या 53 धावांचा आपण जर विचार केला तर दोन्ही संघांसाठी या ठिकाणी पारितोषिक आहे. तसेच पुढील मॅच करिता देखील पारितोषिक आपण लावणार आहोत. सो शर्मिला ज्ञानेश्वर भालेकर राय ओझरलीचे विद्यमान सरपंच शर्मिला ज्ञानेश्वर भालेकर यांच्या वतीने 3 चेंडू 3 षटकार जर आले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि हे पारितोषिक पुढील मॅच येईल त्यांच्यासाठी देखील लागू असेल. आणि दरम्यान या मॅचमध्ये देखील हे पारितोषिक आपण ठेवणार आहोत. मॅच एक दमदार स्वरूप घेऊ शकेल. ओहो इम्प्रोवाइज खेळण्याचा इथे मात्र प्रयत्न भावेशच्या वतीनं. कारण की आपण जर पाहिलं तर इकडे बॅकवर्ड पॉईंट पूर्णपणे खाली आहे. विकेंड एरिया आहे. सो या विकेंड एरियामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न भावेशच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटलाय. आणि सलग 3 चेंडू जे आहेत ते मात्र डॉट पाहायला भेटले. कारण की उदयनं भरपूर काळ शैलेश खेळपट्टीवरती घालवला. सो त्या अनुषंगाने त्याला अनुभव असेल की कशा पद्धतीनं गोलंदाजी जी मात्र करावे लागेल हे होत असतं. ज्यावेळेला एखादा खेळाडू जो मात्र काळ व्यतीत करत असतो खेळपट्टीवरती बॅटची थर्ड मॅन सक्रिय आहे. डायरेक्ट हिट केला होता. जर इथे यष्ट्यांवरती बॉल लागला असता तर समीकरण वेगळं पाहायला भेटलं असतं आपल्याला. परंतु तसं झालं नाहीये. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल का या मॅचमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये साई श्रद्धा गुरुली टीमचं जबरदस्त कमबॅक आहे. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिलीत. बॅटिंग देखील अप्रतिम राहिली. अशाच पद्धतीने देखील साई श्रद्धा गुरुली टीमची बॅटिंग होती. त्यावेळेला देखील असं चित्र होतं. 3 धावा त्यांनी देखील कुठल्या होत्या. इथे जर आपण पाहिलं तर जय मोसोबा चिंचवलीने 2 धावा काढल्या. म्हणजे 50-50चा मामला सध्या तरी मॅचमध्ये सुरू आहे. ज्ञानेश्वर भालेकर आपल्यामधून रजा घेत आहेत. येणाऱ्या संघांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. यापुढील मॅच आपल्याला जय हनुमान ओझरली आणि चेरोबाय स्पोर्ट मोहिली या 2 टीममध्ये पाहुणा संघ आणि यजमान संघ अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल. प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला भेटेल. आज दर्दी प्रेक्षक आज प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला भेटतील. आणि पारितोषिकांची भरपूर वर्षा पारितोषिकांचा पाऊसच पडेल आज यात शंका नाहीये. कारण काल देखील या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी देखील आपण पाहिलं जय गावदेवी ओझरली टीमला देखील भरपूर पारितोषिक जी मात्र पाहायला भेटली. परंतु संघानं थोडीशी निराशा केली. आणि जयेशने देखील चांगलं कमेंटमेंट दिलं की तो देखील आमचा संघ आहे. परंतु या गावामध्ये जर पाहिलं तर आता एकापेक्षा एक खेळाडू आहेत. सो 2 संघ बनणं तरी गरजेचं आहे. म्हणजे सर्वांनाच खेळण्याची संधी मिळते. आणि आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मानिवली संघाचे 3 संघ खेळून झालेले आहेत.
हा बॉल चांगला आहे, हा बॉल चांगला आहे. काय गोलंदाजी, काय कमिटमेंट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. या संघाला नाही शैलेश, मी पाहिलेलं आहे निंबोलीच्या मैदानावरती. त्यावेळेला या संघानं काय कमेंटमेंट दिलं होतं, एकापेक्षा एका संघाला त्यांनी मात्र पराभूत केलं होतं. हा तोच संघ आहे झरीमरी चषकामध्ये जो 2024ला आपल्याला पाहायला भेटला. निलेश दळवी यांच्या वतीनं जी स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली आणि त्या स्पर्धेमध्ये साई श्रद्धा गुरवली टीमचा जबरदस्त छोटे छोटे पांडवाच लहान लहान होते त्या अनुषंगाने. आता देखील हरिभक्त पारायण, किरण फिरगाणे, किरणजी महाराज या मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. फटका फसलाय, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. झेलची शक्यता इथे झाली होती, झेलची दाट शक्यता झाली होती. त्या दरम्यान झेल पकडणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये साई श्रद्धा गोरवली टीम पुढे चाललेली आहे. तर इथे मात्र चेक केले जाईल तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. तर इकडे रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग. इथे एक एक डॉट बॉल. इथे मात्र आत्मविश्वास साई श्रद्धा गुरवली टीमचा नक्कीच वाढेल आणि प्रत्येक धाव इथे येईल तर नक्कीच कुठेतरी संघर्षाची पराकाष्ठा जय मसोबा चिंचवली संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटेल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं ओरिझेंटल शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता. वेट अँड वॉचची भूमिका ठेवणं फार गरजेचं आहे. पहा आतापर्यंत 5 चेंडू डॉट झालेत जे कदापि चिंचवलीच्या समर्थकांना आवडणार नाही आहे. भावतच्या वतीने ही बॅटिंग आपल्याला पाहायला भेटत आहे. उदय दुसरा स्पेल देखील जबरदस्त राहिलेला आहे. पुन्हा एकदा फटका एक्झिक्यूट जरूर केला आहे वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहेत, एकच धाव मिळेल. एक धावेने धावसंख्या धावपलकावरती 10 या आकड्यावरती आहे. आता या षटकात आपण पाहिले तर 3 चेंडू शैलेश इथे शिल्लक आहेत आणि आता या तिन्ही चेंडूचा जर विचार केला तर तिन्ही चेंडूंवरती मी तर म्हणेन 2 षटकार 1 चौकार येणं फार गरजेचं आहे, तरच मॅचमध्ये मजा येऊ शकेल. ओ वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे. काय गोलंदाजी, परंतु उदय थोडासा जास्तीचा अँगल बनवतोय त्या ठिकाणी. पेस देखील जबरदस्त उदयचा आपल्याला पाहायला भेटतोय. दरम्यान पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये देखील सध्या तरी 3 धावा खर्च करतोय. अजूनही 3 चेंडू आहेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. नयनला संधी आहे, हार्ड हिटर आहे नयन. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता. जब तक ना पडे हथोड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. नयनचा कॉन्फिडन्स वाढेल, नयनचा कॉन्फिडन्स वाढेल, कारण की जसे वाईट बॉल त्याला मिळत आहेत ना त्याचा कॉन्फिडन्स अजून वाढेल, कारण की तो देखील कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळतोय. 12 धावा धावपलकावरती आहेत. वाईट बॉल अजून एकदा आपल्याला फार भेटला उदयच्या वतीनं. त्याच्यावरती देखील दडपण आहे, त्याला देखील ठाऊक आहे हे षटक फार महत्त्वाचं आहे. भालचंद्र कांबैरे आपलं हार्दिक स्वागत. शिवा बैलाचे मालक. कोलोटप्याचा बॉल होता तिकडे. थर्डमॅन फाईनला क्षेत्ररक्षक होते. 1 धाव इथे मात्र मिळाली. एक धाव सोडण्यासारखी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता भावेशला काहीतरी करावं लागेल, भावेशला काहीतरी करावं लागेल, कारण की त्यांनी बराच काळ व्यतीत केलेला आहे खेळपट्टीवरती. आतापर्यंत त्याला जो काही अनुभव आला असेल लाईन लेनचा, तो अनुभव आता इथे मात्र झोकून देणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणेन की 2 चौकार जरी आले ना शैलेश, तरी समीकरण वेगळं होऊ शकतं. डेड बॉल. आता 14 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. धावसंख्या 13 या आकड्यावरती. 14 चेंडू आणि 40 धावांची गरज. 14 मध्ये 40 असं समीकरण आहे. इथे पावलांवरती बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलाय. लाईन जर आपण पाहिले तर पंच
विष्णू सर सांगतायत की ऑफस्टिककडे जाणारी लाईन होती. भाव्या बीट झालाय आज 6 चेंडू मात्र डॉट पाहायला भेटले त्याच्या वतीनं. प्रॅक्टिस सातत्यानं करणं फार गरजेचं आहे. निरंतरता, कन्सिस्टन्सी, गेमवरती फोकस करणं, चेंडूला वॉश करणं, ट्रिगर मोमेंट, हेड पोझिशन, या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. चेंडूला पिक करणं, आत्मविश्वास, माइंड कॉशियस फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. याच धावावरती सर्व काही सुरू आहे. याच धावांवरती जय मसोबा चिंचवली टीम सध्या तरी या मॅचमध्ये स्थिरावलेली आहे आणि या धावा मिळत आहेत तिथे उदयच्या वतीनं. हा बॉल वाईट, धावसंख्येत भर, धावसंख्या पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. आता शेवटचा बॉल. दोन चेंडू शिल्लक आहेत, माफ करा, 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एकदा कंप्लीट केली. नयनला चान्स घेणं फार गरजेचं. नयनला मी तर म्हणेन की भावेश जो काय मात्र बॅटवरती रेडारमध्ये बॉल घेत नाही, सो त्या अनुषंगाने नयनला चार्ज घेणं फार गरजेचं आहे. पाणी ना मैदानाच्या आतमध्ये बघा, पाणी न्या बघा. 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेतो. आपण देखील पाण्याची मागणी करू शकता. मागील इनिंगमध्ये देखील आपण पाण्याची मागणी केली नाही. हे सर्व काही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. उदय, पाण्याची फार गरज आहे. आतापर्यंत त्याने आपल्या संघासाठी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. पहिला स्पेल उदयचा आपण पाहिला तर 2 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर बॅटरपासून दूर ठेवण्याचा त्याचा प्रयत्न होता. बॉडीपासून दूर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता त्याचा देखील, आणि त्या अनुषंगाने त्यांनी देखील 3 वाईट बॉल टाकलेले आहेत या षटकामध्ये. खूप चांगलं कमेंटमेंट त्याच्या वतीनं पाहायला भेटलं. परंतु मी तर म्हणेन की जीवाच्या आखांतानं तुम्ही मात्र क्रिकेट खेळू नका. स्वतःची देखील काळजी घेणं फार गरजेचं आहे. अशा अनेक स्पर्धा येतील. फिटनेस याच्यावरती आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. निरंतरता ठेवणं फार गरजेचं आहे. दिनचर्या जी आपली आहे त्याच्यावरती फोकस करणं फार गरजेचं आहे. लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. आम्ही श्रीराम स्पोर्ट चषक कोंडेरी येथे धर्मेंद्र वर्मा सर जे अगदी 70 वर्षाचे पंचाच्या भूमिकेत पाहायला भेटले आणि त्यांच्या वतीनं देखील चांगलं मार्गदर्शन झालं. त्यांनी देखील सांगलं की सर 70 वर्ष, अगदी 40 वर्ष मी पंचाची भूमिका करतोय आणि आमच्या घरामध्ये देखील अगदी नियम आहेत. सकाळपासूनच नियम जे मात्र सुरू होतात. सकाळची दिनचर्या ही कशी असावी हे देखील त्यांनी मला सांगितलं. कारण की सातत्यानं आपण कोणत्या व्यक्तिमत्वाशी जर चांगलं वागलो, त्यांना चांगला सन्मान दिला, तर त्यांच्याकडे जे गुण असतात ते नक्कीच आपल्याला देत असतात, सांगत असतात. सातत्यानं कधीही मित्रांनो कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नका. आपल्या कलेचा आपल्याला अभिमान असावा, पण गर्व नसावा. म्हणून सातत्यानं सर्व जग तुम्ही जे कराल ना ते करण्यामध्ये तुमच्या पाठीशी लागेल, त्यातील मात्र शंका नाहीये. षटक समाप्त झालं. 3 षटकाची समाप्ती झाली. आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरिता समीकरण जर आपण पाहिलं तर 38 धावांचं समीकरण आहे. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर मी तर म्हणेन की जोपर्यंत हे 2 खेळाडू आहेत, इम्पॉसिबल नाही आहे, पॉसिबल आहेत. या दोघांमध्ये क्षमता आहे. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचता हो कोशिश उससे भी ज़्यादा कर लो, ये आसमान भी आएगा ज़मीन पर, बट इरादे आपके स्ट्रॉंग कर लो. मजबूत इरादे इथे मात्र तुम्हाला करावे लागतील. या मॅचमध्ये तुम्हाला जिंकायचं आहे. तुमचे चाहते ही मॅच पाहतायत आणि त्यांची मनं तुम्हाला मात्र जिंकणं फार गरजेचं आहे. रोशन गोलंदाजी मार्कवरती. इथं मात्र खराब बॉल आणि त्याला पाठवलाय. संघर्षाचा शंखनाद फुकलाय. फेकून दिलाय चेंडू सीमा पार. दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
जी कांबेरे आपण मंचावरती या, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. येस, उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. हा नो बॉल आहे. आता धावांसाठी संघर्ष, धावांसाठी धावपळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पदूजी कांबेरे आपण या मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत. धावसंख्या धावपलकावरती 25 धावा आणि आता 11 चेंडू आणि 28 धावांची गरज. भावेश त्याच्या षटकारानं मॅचचं समीकरण बदलेल का? येणारी वेळ, येणारा काळ इथं मात्र नक्कीच सांगून जाईल. रात्र नाही, स्वप्न बदलते, दिवा नाही, वाद बदलते, नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. अजून मॅच आहे, अजून मॅच आहे, मॅचमध्ये अजून मजा आहे. आणि मजा मिस्टर भावेशने पुन्हा एकदा आणलेली आहे, कारण की काळ व्यतीत केलंय आज त्याच्यावरती दडपण जबाबदारी आहे. नयन, चांगला फटका नयनच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटतो. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे मात्र उलकावणी दिली शेवटच्या मुमेंटला. तिथे मात्र पाहिलं आपण, कधी कधी शैलेश अति प्रयत्न करून देखील यश मिळत नाहीये, हे देखील असतं. परमेश्वराला देखील तुम्ही सातत्याने निरंतरता प्रयत्न करत राहाल, हे नक्कीच गरजेचं असतं. आज जय हनुमान ओझरले टीम देखील इन ॲक्शनमध्ये आहे. आज बजरंगबली यांचा दिवस, आज शनिवार आहे आणि आज शनिवारच्या दिवसामध्ये पाहूया ओझरली टीम पुढील मॅचमध्ये काय करेल. या मॅचमध्ये देखील जय मसोबा देवाचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटलाय. गोलंदाजीमध्ये कुठल्या प्रकारची कंजूसी झाली नाहीये. मागील षटकामध्ये उदयने 3 बॉल वाईट जरूर टाकले, त्या धावांनी देखील संजीवनी प्राप्त झाली आहे जय मसोबा चिंचवली टीमला. चुकीला माफी नाहीये, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. मॅचमध्ये रोशन समोर असेल, नयन आपटी दिलेला बॉल हवाई सफर केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कॅच पकडली आहे. फलंदाज बाद, नयनची खेळी समाप्त. स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, नाहीतर लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा उचलायला कमी पडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. पदूजी कांबेरे या वेलकम, आपलं हार्दिक असं स्वागत. आपण मंचावरती विराजमान व्हा. आणि आता समीकरण जर आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना आता मैदानाच्या आतमध्ये सिनियर खेळाडू ज्यांच्या नावांचा बोलबाला आहे, अनिल जाधव, तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है, हे समीकरण त्यांचं पाहायला भेटतंय. पाहूया या मॅचमध्ये 8 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. मित्रमंडळींनी एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. अजूनही आपण पाहिलं तर मॅचमध्ये रोमांच, थरार, पदनाट्य आहे, संघर्ष नाट्य आहे. विकेट किपरनं छलाकी त्या ठिकाणी दाखवली. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कमिटमेंट आपण पाहिलं. चांगली गोलंदाजी, चांगली उपलब्धी आपल्याला पाहायला भेटली. आता 7 चेंडू आणि 26 धावांची गरज, हे मॅचचं समीकरण आहे. काही डॉट बॉल जे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटले भावेशच्या वतीनं. सो त्या अनुषंगाने दडपण हे खूप काही वाढलं. एकेरी दुहेरी धावा जरी काढल्या असत्या तरी मॅचमध्ये जय मसोबा टीमनं कमबॅक केला असता. वॉट अ शॉट स्लॉटमध्ये, आणि त्याला पाठवलंय पुढच्या प्लॉटमध्ये. संघर्षाचा शंखनाद करणारा ठोकलाय षटकार.
आला रे आला आण्या भावा आला. काय जबरदस्त फटका त्याच्या बॅटमधून पाहायला भेटला 6 धावांसाठी समीकरण. आता जर आपण पाहिलं तर 6 चेंडू जिंकण्याकरिता 20 धावांची गरज. भावेश, मिस्टर भावेश, मसोबा, देवाचा आशीर्वाद फलदायी होईल का? देवाला देखील कर्म फार आवडतात आणि तुमचे कर्म चांगले ठेवा, तुम्ही मात्र नक्कीच पुढे जाल. दुसऱ्या बाजूला साई श्रद्धा गुरवली टीमचा आपण विचार केला तर इकडे पहिल्या षटकामध्ये 2 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये उदयनं, दुसऱ्या षटकामध्ये सिद्धेशनं 6 खर्च केल्या, तिसऱ्या षटकामध्ये उदय दुसरा स्पेल घेऊन आला होता, तो स्पेल चांगला राहिला, काही वाईट समीकरण झालं. रोशनचा स्पेल आपण पाहिलं तिथे धावा आल्या आणि आता ह्या षटकामध्ये आपल्याला पाहायचं आहे. इथे मोठा फटका, जबरदस्त शॉट आहे, चेंडू कुठे जाईल पाहावं लागेल. चेंडू सीमा रेषा पार, संघर्षाचा शंखनाद भावेशच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. इतके मिनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. आता 5 चेंडू जिंकण्याकरिता 14 धावांची गरज. 5ला 14. मॅच जबरदस्त आहे, मॅच जबरदस्त आहे. ओ बॅटची एज फाईन लेग आहे, तिथे धोका झाला आणि जो प्रयत्न त्या ठिकाणी भावेशच्या वतीनं पाहायला भेटला मोठा फटका खेळण्याचा, तो प्रयत्न इथे संपला आणि भावेशच्या खेळीचा अंत. भावेश बॅक टू द डगआउट. चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 4ला 14 धावाची गरज असताना आता मैदानाच्या आतमध्ये बॅटर कुंदन आलेला आहे. हार्ड हिटर आहे कुंदन, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. ओ बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न, अनिल जाधव चार्ज घेत आहे. गरजेचं होतं, मी तर तेच म्हणलं की अनिल जाधव यांना स्ट्राईकवरती येणं फार गरजेचं आहे. भलेही कुंदनची विकेट गेली चालेल, परंतु अनिल जाधव यांना स्ट्राईकवरती येणं फार गरजेचं आहे आणि ते त्यांनी केलं. जीतूंगा तो मैं या खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, सातत्याने निरंतरता ही तुम्हाला ठेवावी लागेल. 3 चेंडू शिल्लक आणि जिंकण्याकरिता 14 धावेंची गरज आहे. पुढील मॅच देखील जबरदस्त होणार आहे प्रेक्षकांसाठी, यात मात्र शंका नाहीये. इथे फलंदाज बाद, मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि झाली चोरी. फलंदाज बाद होत असताना अनिल जाधव बॅक. मयूर कांबेरे यस शैलेश यांचे मित्र आहेत, आपण या मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आणि कृष्ण केडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आज लेट एंट्री झाली आहे परंतु थेट एंट्री झाली आहे. रुपेश परटोले यांना देखील आपण पाहू शकताय. आता इथे मैदानाच्या आतमध्ये जसे अनिल जाधव यांची विकेट गेली, मॅचची हवा इथे मात्र निघाली. साई श्रद्धा गुरवली टीम, ही मॅच काय दमदार आपल्याला पाहायला भेटेल. हा जवाब मॅच आणि कमबॅक कसं असावं, तर इथे मात्र साई श्रद्धा गुरवली संघाच्या वतीनं आपण शिकलं पाहिजे.